उमरेडमधील प्रभाग क्रमांक 13 मधील ड्रीम सिटीमध्ये एक विचित्र प्रकार समोर येत आहे। मुलांच्या खेळायच्या व्हॉलीबॉलच्या ग्राउंडवर एका इसमाने आपल्या घरकामाची रेती आणि गिट्टी गेल्या 1 महिन्यापासून ठेवून मुलांच्या खेळण्यामध्ये अडथळा निर्माण करण्यात येत आहे। उमरेडमधील प्रभाग क्रमांक मधील ड्रीम सिटी येथे एकमेव व्हॉलीबॉल खेळायचा ग्राउंड आहे। या ग्राउंडवर रोज सायंकाळी परिसरातील मुले खेळायला येतात। मात्र एका घर बांधकाममुळे त्या व्यक्तीने आपल्या घरकामाला लागणारी सामग्री जसे की रेती, गिट्टी, सेंटरिंग ही त्या ग्राउंडवर तब्बल 1 महिन्यांपासून अधिक काळ जास्त झालेला आहे तिथे ठेवून मुलाच्या खेळण्याला अडथळा निर्माण करतो आहे। विशेष म्हणजे याच ग्राउंडमध्ये नगर परिषद उमरेड यांच्याकडून नियमावलीचा फलक लावण्यात आलेला आहे। मात्र या नियमावलीची येथे पायमल्ली होताना सर्रास दिसत आहे। परिसरातील मुलांनी याविषयी महादर्पणकडे याची माहिती दिली। बघितले असता या ग्राउंडमध्ये रेती आणि गिट्टी गेल्या महिनाभरापासून त्याहून अधिक काळापासून विनाकारण पडून मुलाच्या खेळण्यात बाधा निर्माण होत आहे। आता नगर परिषदने लावलेल्या नियम फलक प्रमाणे यावर काय कारवाई होते याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागलेले आहे।